स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ राहत असताना अनेक भक्त त्यांच्या चरणी येत असत। ते फक्त संकटग्रस्तांना आधार देत नसत, तर त्यांच्या जीवनात नवी दिशा देत असत। एका गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। तो खूप मेहनती होता, परंतु शेतीत सतत नुकसान होत असे। पावसाची अनिश्चितता, वादळ, कर्ज यामुळे तो निराश झाला होता। अखेर त्याला वाटले की आता काही मार्ग नाही। एक दिवस त्याने आत्महत्या करायचे ठरवले। घरीच सगळ्यांना झोपून तो रात्री निघाला। रात्रीच्या गडद अंधारात चालत असताना त्याला एका साधूंच्या आवाजाने थांबवले। रामू, हे पाप करू नकोस, असे कोणीतरी प्रेमाने सांगत होते। रामू चकित झाला। तो विचार करू लागला, माझं नाव या साधूंना कसं ठाऊक? ते स्वामी समर्थ होते। त्यांनी रामूला जवळ बोलावले। रामूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटले, अरे पोरांनो, संकटे येतात जातात, धीर सोडू नकोस। संकट हेच जीवनाची परीक्षा असते। तू जर आज पळालास, तर तुझ्या कुटुंबाचे काय होईल? ईश्वरावर विश्वास ठेव। रामूच्या डोळ्यात पाणी आले। त्याला इतकी आत्मीयता आणि आधार कधीच मिळाला नव्हता। स्वामींनी त्याला काही तांदळाच्या कण्या आणि प्रसाद दिला। हे घे, उद्यापासून नवा दिवस सुरू कर, असे म्हणत त्यांनी आशीर्वाद दिला। दुसऱ्या दिवशी रामू घरी परतला। त्याने नव्या जिद्दीने शेती सुरू केली। आश्चर्य म्हणजे त्या वर्षी मुसळधार पाऊस झाला। त्याची पिके उत्तम झाली आणि कर्ज फेडून तो सुखी झाला। गावात सगळ्यांना समजले की स्वामी समर्थांचा कृपाप्रसादामुळे हे घडले। रामू दरवर्षी स्वामी समर्थांच्या समाधीला भेट द्यायला जात असे। तो सांगत असे, स्वामींनी मला केवळ संकटातून वाचवले नाही, तर जीवनाकडे बघायची नवी दृष्टी दिली। ही कथा आपणाला शिकवते की संकट कितीही मोठे असले तरी ईश्वरावर आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे। निराश होऊन आत्महत्येसारखा विचार करू नये। प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट उजाडतेच। स्वामी समर्थांचे शिकवण हेच आहे, श्रद्धा, धैर्य आणि सत्कर्म। जेव्हा मन भरकटते, तेव्हा स्वामींची आठवण ठेवावी। त्यांची कृपा आपल्यावर नेहमीच असते। आपण सुद्धा आपल्या जीवनातील कठीण प्रसंगी हताश न होता, नवा आत्मविश्वास घेऊन पुढे चालत राहावे, हेच या कथेतून प्रेरणा मिळते।